हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आम्हाला मोमोज बनवायचे होते. मग मैदा मळून ठेवलेला, नंतर मस्तपैकी चिकनची स्टफिंग बनवलेली, स्टीम मोमोजची, इकडे फ्राय मोमोजची स्टफिंग बनवलेली. मग मस्त मामाने त्याच्यामध्ये चीज टाकून घेतला आणि पूर्ण मिक्स करून घेतला. आणि त्याच्यानंतर मस्त मी एक एक करून मोमोज करायला घेतले, कारण भरपूर मोमोज करायचे होते स्टार्टरसाठी. मग त्याच्यानंतर सोनी मामी मस्त लाटून देत होती आणि वेदिका गोळे करत होती. आणि फायनली सगळे मोमोज झाले. आम्ही 200 मोमोज बनवलेले, घरीच बनवलेले म्हणजे. आणि मस्त झाले ते. अर्धे स्टीम करायचे होते आणि हे फ्रायसाठी ठेवलेले डब्यात. मामी वाटण करत होती. नंतर रक्षा मामीने मस्तपैकी चामट्या फ्राय करायला घेतलेल्या. आणि इकडे सगळे मस्त मच्छी पण मोठ्या मामीने मॅरिनेशन केलेली. आणि इकडे सगळ्या पोरी चामट्या करायला बसल्या. त्याच्यानंतर मोठी कोळंबी पण झालेली. आणि मी नारळी भातासाठी मस्त कांदा कापून घेतला पटापट. आणि नंतर सगळ्या मस्त भाकरी पण घरीच बनवलेल्या. आणि इकडे मस्त चिकन मिंटो बनवलेला, द सिक्रेट लॉन्च हॉटेलचा एकदम स्पेशल मेन्यू आहे. तो कुठल्याच हॉटेलला भेटत नाही आणि एक नंबर आयटम आहे. कोणाला खायचं असेल तर विजिट करा अंबरनाथला, द सिक्रेट लॉन्चला. तर ब्रेड क्रम्समध्ये कोटिंग करून घेतले. आणि नंतर मस्त आम्ही फ्राय करायला बसलो. मामा आणि मी मस्त आम्ही दोघांनी फ्राय केला. आणि पाहुणे चालूच होते, आम्ही गरम गरम त्यांच्यासाठी नाश्ता. नंतर दादा वहिनी ते पण आले. मग मामी मोमोज स्टीम करायला ठेवले मामीनी. आणि इकडे मोमोज पण फ्राय होत होते. आणि एक साईडला मस्त आम्ही नाश्ता पण रेडी केला त्यांच्यासाठी. आणि मस्त इकडे मामानी हॉटेलवरून चीज तंदुरी पण ऑर्डर केलेली. इकडे अजून आमचं फ्रायचं काम चालूच होतं. एकीकडे चिकन मिंटो फ्राय होत होते आणि मोमोज पण फ्राय होत होते. नंतर इकडे सगळ्या नवऱ्यांची आमच्या घरी मीटिंग भरलेली. नंतर मामीनी मस्त नवीन नवरे आलेले म्हणून त्यांची ओटी पण भरून घेतली. नंतर प्रीती वहिनी पण बसली, तिची पण ओटी भरली. त्याच्यानंतर दिया वहिनी बसली, मग दिया वहिनीची पण ओटी भरून घेतली. त्याच्यानंतर ही सगळी बिर्ला कंपनी आलेली मोठ्या मामीची. आणि नंतर मस्त जेवणाचं मेन्यू, मटण, कोलंबी, पापलेट फ्राय, नारळी भात बनवलेला. आणि अशी ताटं मस्तपैकी रेडी केली आहे. आणि मग सगळे ते जेवायला बसले. आणि मावशी पेशंट आहे तरी मावशीची नाटकं चाललेली जेवाची, ये नको ना ते नको. आणि मस्त मामाने केला बाय. आणि सगळी फॅमिली नंतर जेवायला बसली. आणि नंतर मस्त भांडी वगैरे घासून घेतली पटापट पटापट. पिल्लू मला घासून देत होती. मग मी 1:30 वाजला तरी पण मामा फोन बघत होता. आणि दादाचा पण बसलेली, दीपेश दादा पण बसलेला. आणि बघा आता 2 वाजून गेल्यात आणि यांना खेळायचं सुचले. बघा सगळी हाऊजी खेळत होती आणि खूप